नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात कोरोना संदर्भातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं करतोय, कारण राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यामध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक काळ टिकल्याचं बघायला मिळतंय. चाचण्यांमध्ये झालेली घट, नियमांचं उल्लंघन, त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अद्याप कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढतीच आहे. सर्वाधिक रुग्णांचं प्रमाण हे कोल्हापुरात आहे, तर सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर तसंच पुण्यातही बाधितांचं प्रमाण जास्त आहे. कालच पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यामुळे आता प्रशासनाची चिंता देखील आणखी वाढणार आहे. राज्यासाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे मृत्यूदर वाढलेला आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 200 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर हा 2.03% इतका झालाय. राज्यात आजपर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 1,25,034 इतका झालाय. यामध्ये सर्वाधिक 15,599 मृत्यू हे एकट्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले आहेत. दुसरीकडे राज्यात नव्यानं सापडणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा सुद्धा 10,000च्या खालीचे. आरोग्य यंत्रणेसाठी ही काहीशी दिलासादायक बाब आहे. मात्र गेल्या 24 तासात राज्यामध्ये 8,992 इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र मृत्यूदर वाढल्यानं चिंता देखील वाढली आहे. राज्यामध्ये 8 जिल्ह्यांची स्थिती तर चिंताजनकच आहे आणि राज्याचा मृत्यूदर वाढलेला आहे. त्यामुळे ही एक दुसरी बाजू संपूर्ण देशभरात महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शंका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. त्याची पुष्टी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणालेत, ऐकूयात. खास तौर पर जो तीसरी लहर की चिंता व्यक्त की जा रही है वो बिल्कुल सही भी है, क्योंकि तीसरी लहर के हद तक महाराष्ट्र में हम बहुत अच्छी तरह से तैयारी करने के बारे में हमने काम किया है. जैसा कि खास तौर पर जो कहा गया है केंद्र सरकार ने भी कि तीसरी लहर में बच्चों पे बड़ा ज़्यादा असर हो सकता है, तो इसमें हमने पीडियाट्रिक टास्क फोर्स भी किया है. उसके खास तौर पर जो भी सजेशंस हैं, रिकमेंडेशंस हैं, वो हम पूरी तरह से हम डिस्ट्रिक्ट लेवल पे टास्क फोर्स किए हैं. 10% बेड्स हम बच्चों के लिए पीडियाट्रिक बेड बोल के हमने उनको रिजर्व किया है. और ख़ास तौर पर अभी तीसरी लहर के लिए हम सर्विलेंस पे हम जोर दे रहे हैं, जैसा कि ILI और सारी का सर्विलेंस है, और ट्रैकिंग ट्रेसिंग भी हम अच्छी तरह से कर रहे हैं. रहा सवाल टेस्टिंग, हमने बिल्कुल कम नहीं किया है, टेस्टिंग हम बढ़ा ही रहे हैं. RT-PCR का जो भी मैक्सिमम यूटिलाइजेशन है कैपेसिटी का, वो हम पूरी तरह से कर रहे हैं. और रैट जो बोलते हैं, रैपिड एंटीजन टेस्ट, उसका भी ज़रूरत पड़ने के ऊपर जो सुपर स्प्रेडर्स है उसके लिए भी हम रैट का इस्तेमाल कर रहे हैं. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र आणि केरळ या ठिकाणी तिसरी लाट येण्याची शक्यता. तर एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापुरामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णवाढीचा दर आहे. त्यामुळे कोल्हापुराच्या प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. 10.24% इतकं बाधितांचं प्रमाण हे संपूर्ण राज्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुठे असेल तर कोल्हापुरात आहे. कोल्हापुरातल्या या स्थिती संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत असणार आहेत. त्याचसोबत पुण्यातून अद्वैत मेहता असणार आहेत आणि साताऱ्यातून किरण मोहिते सुद्धा असणार आहेत. आधी जाऊयात कोल्हापुरात. संदीप, संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापुरातला इतका पॉझिटिव्हिटी रेट का, काय कारण? श्वेता, एक तर संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा केंद्र सरकारनं स्पष्ट केल्याप्रमाणे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते. पण कोल्हापूर जिल्ह्याचा प्रामुख्यानं जर विचार करायला गेला तर दुसरी लाटच अजून कंटिन्यू आहे असं म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे, फक्त जून महिन्यातला एक दिवस जर वगळला, म्हणजे त्या दिवशी फक्त रुग्णांची संख्या जी आहे ती 900 होती, तर संपूर्ण ह्या 3 ते 4 महिन्यामध्ये रुग्णांची जी संख्या आहे ती 1,000च्या खाली आलेली नाही. एकतर आपल्याला माहिती आहे 90 दिवस जवळपास कोल्हापूरमधली सगळी दुकानं बंद होती, पण गेल्या
सोमवारपासून सगळी जी दुकानं आहेत ती सुरू करण्यात आलेली आहेत आणि शनिवार रविवार म्हणजे आज आणि उद्या कडकडीत असा लॉकडाऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये असणार आहे. पण सोमवारपासून पुन्हा दुकानं उघडण्यावर सगळे दुकानदार असतील, व्यापारी असतील, हे सगळेजण ठाम आहेत. एक तर असं झालं की राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातली का वाढली याचं कारण असं आहे, पॉझिटिव्हिटी रेट वाढवण्यासाठी श्वेता ज्या चाचण्या आहेत, जे टेस्टिंग आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढवलं गेलं. म्हणजे काल देखील 7,000 लोकांचं टेस्टिंग केलेलं आहे आणि त्यामधले जवळपास 1640 कोरोनाबाधित हे सापडलेले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनानं 32,000पर्यंत म्हणजे एका दिवसामध्ये 32,000पर्यंत टेस्टिंग केलेलं आहे. मग त्यामधले म्हणजे जेवढं टेस्टिंग वाढवेल आणि मग कोरोना रुग्णांची संख्या तर वाढतेच, मात्र जितकं टेस्टिंग वाढेल आणि जितकी कोरोना रुग्णांची संख्या असेल त्यानुसार पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो ठरला जातो आणि त्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता येईल, दुकानं उघडता येतील, यासाठी जिल्हा प्रशासनानं हे टेस्टिंग वाढवलं होतं. पण आत्ताची जर परिस्थिती पाहिली कोल्हापूर जिल्ह्यातली तर 1,000च्या खाली पेशंटची संख्या यायला तयार नाही. मृत्युमुखी पडणाऱ्यांची जी संख्या आहे ती सरासरी 35-40 इतकी आहे. आता सोमवारपासून सगळी दुकानं पुन्हा एकदा उघडली जाण्याची शक्यता आहे, मात्र राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेईलच. पण कोल्हापूर, सातारा, सांगली या तीनही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी जर पाहिली तर पुण्या मुंबईला आहे, कर्नाटकामध्ये आहे, कोकण गोव्याला आहे आणि सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये देखील आहे. एक तर दळणवळणाची सगळी साधनं सुरू झाली, ये जा लोकांची सुरू झाली, गर्दी वाढायला लागली आणि या सगळ्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर हा मोठा परिणाम दिसतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला 1640 कालची संख्या आहे, 33 जणांचा काल मृत्यू झालेला आहे. म्हणजे 1500-1600 हा जो आकडा आहे हा प्रशासनाच्या चिंतेमध्ये नक्कीच भर टाकणार आहे. पण दुकानं उघडल्यानंतर हा आकडा कमी झालेला नाही आणि जास्त झालेला नाही. त्यामुळे आता व्यापारी नक्कीच पुन्हा एकदा सोमवारपासून आक्रमक होणार आहेत, कारण व्यापार सुरू झाल्यानंतर कदाचित कोरोना रुग्णांची संख्या वाढेल असा एक अंदाज वर्तवला जात होता. मात्र 1,000 ते 2,000च्या दरम्यानच ही संख्या आहे आणि टेस्टिंग जे आहे ते अजूनही जास्तीत जास्त वाढवलं जाते. पण आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर अनेक कोविड सेंटर्समध्ये रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये श्वेता 13,000 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह रुग्ण जे आहेत ती संख्या 13,000 आहे. संपूर्ण गोव्यामध्ये काही दिवसांपूर्वी 323 रुग्ण सापडले होते संपूर्ण गोवा राज्यामध्ये. त्याच दिवशी कोल्हापूरमध्ये जवळपास 3,063 रुग्ण सापडले होते. म्हणजे इतका फरक आहे जर विचार करायला गेला तर. किंवा पुण्या मुंबईचा, नागपूर, नाशिक, औरंगाबादचा मध्ये जसा कोरोना रुग्णांची संख्या कमी आली तशी कोल्हापूरमध्ये अजूनही कमी आलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून नेमके काय निर्बंध लावले जातात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे. बरं श्वेता, संदीप, आतापर्यंत इतके नियम घालून, निर्बंध लावून सुद्धा जर रुग्णसंख्या कमी होत नसेल तर मग प्रशासनाचा पुढचा काही प्लान आहे का? आता सोमवारपासून जे आत्ता निर्बंध आहेत त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते. त्यामुळे अर्थात कोल्हापूरकर एकतर त्रासलेले आहेत, त्यामुळे व्यापारी एकतर आक्रमक झालेत की आम्हाला आमची दुकानं उघडू द्यात. त्यात जर निर्बंध वाढले तर आणखीन संताप वाढणार आहे. नक्कीच. एक तर सकाळी 7 ते संध्याकाळी 4 या वेळेपर्यंत श्वेता अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडायला परवानगी दिली होती. मात्र गेल्या सोमवारपासून सरसकट सगळी दुकानं उघडायला परवानगी दिली, ती सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मग भांड्यांची दुकानं चालू झाली, कपड्याची दुकानं चालू झाली. कारण आपल्याला माहिती आहे की माधवार रोडवर अक्षरशः म्हणजे व्यापारी रस्त्यावर उतरले होते आणि त्यांचंही कारण साहजिकच म्हणजे योग्य होतं असं म्हणता येईल. कारण जवळपास 88-90 दिवस दुकानं बंद होती, पूर्ण सगळं अर्थचक्र थांबलं होतं, संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद सदृश्य परिस्थिती होती आणि त्यामुळे व्यापारी रस्त्यावर उतरले होते. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की 2 विभाग करा, कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 शहरांसाठी एक नियम करा आणि उर्वरित जो ग्रामीण भाग आहे जिल्ह्याचा त्यासाठी एक नियम करा, कारण कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी आहे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी शिष्टाई केली, सतेज पाटील यांनी शिष्टाई केली, पालकमंत्री, आणि सोमवारपासून ही दुकानं सुरू करण्यात आली. काल संध्याकाळी 4 वाजता ही सगळी दुकानं बंद झाली आहेत. म्हणजे शुक्रवारी, आज आणि उद्या शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये असणार आहे. आता सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यातली दुकानं उघडली जातात की फक्त शहरातली जी गेली आठवडाभर दुकानं उघडली गेली सरसकट सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते बघावं लागणार आहे. कारण शहरातली दुकानं उघडल्यानंतर गडहिंग्लज, चंदगड, कागल, मुरगुड, जयसिंगपूर, इचलकरंजी ही जी मोठी शहर आहेत जिल्ह्यातली, तिथले व्यापारी आक्रमक झालेले आहेत. ग्रामीण भागातले देखील व्यापारी असं म्हणतात की आमची देखील आता दुकानं उघडली जावीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्यासमोर हा एक मोठा पेच असणार आहे. पण जर संदीप, एकीकडे व्यापाऱ्यांच्या या मागण्या आहेत, दुसरीकडे कोरोना आटोक्यात आणण्याचं सुद्धा आव्हान आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे 8 जिल्हे चिंताजनक आहेत, जिथे परिस्थिती चिंताजनक आहे, त्यापैकी कोल्हापूर तर पहिल्या क्रमांकावरती आहे आणि साताऱ्यात सुद्धा दुसरीकडे कोरोना
कोरोनाचा धोका कायम आहे, कारण कोल्हापूर नंतर साताऱ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथे आणखी कडक निर्बंधांचं पालन करण्याच्या सूचना नागरिकांना वारंवार करण्यात येत आहेत. प्रशासनाकडून सुद्धा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात साताऱ्यात. कोल्हापूर नंतर साताऱ्याचा क्रमांक लागतोय. किरण, आणि तिथे रुग्ण वाढीचं प्रमाण कसं आहे, मृत्यू दर काय आहे, सध्या ऍक्टिव्ह रुग्ण किती आहेत, साताऱ्यातली एकूणच सध्याची परिस्थिती? श्वेता, सातारा जिल्ह्यातली जर का परिस्थिती पाहायला गेली तर सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो वाढताना दिसत आहे. त्यासोबत मृत्यू दर ही कुठेतरी वाढताना दिसत आहे. 18 जूनला जिल्ह्यामध्ये अनलॉक करण्यात आलेलं होतं. त्यावेळेला पॉझिटिव्हिटी रेट जो होता 6 वर जाऊन पोहोचलेला होता. मात्र त्यानंतर 15 दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो पुन्हा वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आलेला होता. आता सध्या जिल्ह्यामध्ये सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतली जी काही दुकानं आहेत ती उघडी राहणार आहेत, असं जे काही नियम आहेत ते घालून दिलेले आहेत. त्यामुळं जे गर्दी आहे ते गर्दी कुठंतरी जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे. 9 ते 2 मध्ये मार्केट असेल किंवा भाजी मंडई असेल यामध्ये कुठंतरी गर्दी वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. त्यासोबत होम आयसोलेशन जे पेशंटला ठेवण्यात येत आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जे आहेत ते वाढत आहेत. त्यामुळे पेशंटची संख्या कुठेतरी वाढत आहे. जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर कालचा जर आकडा जर पाहिला तर 1160 जो आहे तो ऍक्टिव्ह काल बाधितांची संख्या होती, तर 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला होता. सध्या आता सातारा जिल्ह्यामध्ये 9 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आता जो एकूण बाधित म्हणजे आतापर्यंत जे काही किरण, एकूणच साताऱ्यातली ही परिस्थिती, कारण कोल्हापूर नंतर साताऱ्याचाच नंबर लागतोय. तिथे चिंता वाढवणारी अशी आकडेवारी रोजच्या रोज समोर येते. त्यानंतर पुणे शहर सुद्धा या यादीमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये निर्बंध जैसे तेच राहणार आहेत. दुकानांची वेळ ही सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होती आणि मुदत संपल्यावर सुद्धा फेरीवाले, हातगाडीवाले फिरतायत, त्यांना फिरू देऊ नका असे आदेश अजित पवारांनी दिले. 5 वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर जर काही दुकानं उघडी राहिलेली दिसली तर नागरिक फिरताना दिसले तर मग कडक कारवाई करा असे आदेश पालकमंत्री अजित पवारांनी कोरोना आढावा बैठकीनंतर काल दिलेले आहेत. आणि शनिवार रविवार वीकेंडला तर अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध पुण्यामध्ये लागूच असणार आहेत. पर्यटन स्थळी सुद्धा बंदीच असणार आहे. लसीचे 2ही डोस घेऊन सुद्धा काही जण दगावलेले, त्यामुळे मास्क घालाच असं अजित पवार म्हणाले. दुकानं बंद होत आहेत, पण हातगाडेवाले, हॉकर्स वगैरे सगळेजण सर्रास उशिरापर्यंत थांबत आहेत. त्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे, पोलीस खात्याला आम्ही सांगितलेलं आहे, 4च्या पुढं हे सगळं सक्तपणे बंद झालं पाहिजे. आणि दुसरी जी पर्यटनाची ठिकाणं आहेत, म्हणजे काही पर्यटनाच्या निमित्तानं सिंहगडला जातात, काही आपल्या लोणावळ्याला जातात, अशी काही ठिकाणं आहेत, तिथं गर्दी केली जाते आणि त्याच्यामुळं पॉझिटिव्हिटी वाढते. म्हणून पर्यटन स्तरावर कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी ही पोलीस खात्याला दोन्ही CP आणि SP यांना सगळ्यांना करायला सांगितलेली आहे. थेट जाऊयात पुण्यामध्ये. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि चिंताजनक परिस्थिती ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्या यादीत पुण्याचं देखील नाव आहे. अद्वैत, एकीकडे पुणेकर नियम पाळतायत, परिस्थिती हळूहळू सुधारते असं म्हणता म्हणता पुन्हा काय झालं की पुण्यामध्ये तसेच निर्बंध कायम ठेवावे लागतायत? श्वेता, पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा पाठोपाठ पुणे आहे, म्हणजे पुणे 3ऱ्या क्रमांकावरती. आणि पूर्ण राज्याचा जर विचार केला तर 8 जिल्ह्यामध्ये पुणे हे 5व्या क्रमांकावरती आहे संसर्ग दराच्या बाबतीत. आणि आत्तापर्यंत काय होत होतं की कोरोना उतरवणीला लागला, अगदी जम्बो कोविड हॉस्पिटलसुद्धा बंद केलं, कारण कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण हे कोरोनाबाधितांच्या प्रमाणापेक्षा जास्त होतं. पण आता हळूहळू हे बदलते. आता अगदी ताजी आकडेवारी जर बघितली तर काल कोरोनामुक्त झाले 231 दिवसभरामध्ये, परंतु कोरोनाबाधित झाले 314, म्हणजे बाधितांचा आकडा हा जास्त आहे. सध्या 3018 इतके सक्रिय रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत. त्याच्यामध्ये 236 गंभीर आहेत आणि ऑक्सिजनवरती 479 आहेत. दिवसभरात मृत्यू 6 झाले. पुण्यामध्ये
निश्चितपणे कोरोनाचा आकडा जो आपण बघितला होता की दैनंदिन केवढा मोठा पोचला होता, अगदी 10,000पर्यंत पोचला होता पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर शहरात सुद्धा तो बऱ्या प्रमाणात उतरणी लागला. आणि याच्यामध्ये लोकांनी निर्बंध पाळले ही गोष्ट खरी होती, लसीकरण वाढले हेही खरं होतं. त्यामुळे झालं असं की बऱ्याच जणांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, अनेक जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर ती लोक थोडीशी बेफिकीर राहत आहेत, बाहेर पडत आहेत. म्हणूनच काल अजित पवारांना सांगावं लागलं की लसीचे 2 डोस घेतले असले तरी मास्क घालायचेच आहेत, तुम्ही हे करू नका. दुसरं होते असं की व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा मर्यादित वेळ ठेवता तेव्हा त्याचा उपयोग हा लोक कमी येण्यात नाही तर लोक गर्दी करण्यात होतो. म्हणजे आता जर शनिवार रविवार तुम्ही सगळी दुकानं बंद ठेवणार असाल अत्यावश्यक सुविधा वगळून, तर शुक्रवारी म्हणजे दुकानं बंद व्हायच्या, विकेंड लॉकडाऊन लागायच्या आधी लोक गर्दी करतात. किंवा सोमवारी जेव्हा दुकानं उघडतात, कारण शनिवार रविवार चान्स मिळालेला नसतो. त्यामुळं उलट व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही वेळ वाढवा, म्हणजे लोक टप्प्याटप्प्याने येतील गर्दी न करता. पण प्रशासन कुठंतरी वेळ आक्रसतंय आणि त्याचा परिणाम उलटा होतोय असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं इथं सुद्धा कुठंतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे की मर्यादा जी घालतोय आपण 7 ते 4 वगैरे, त्याचा फरक पॉझिटिव्ह पडतोय का नाही हेही बघितलं पाहिजे. दुसरीकडे लसीकरणाचं आहेच, लसीकरण होतंय, पण बऱ्याच वेळा बघतो आपण लसीचा तुटवडा होतो, लसीच येत नाहीत, त्याचाही परिणाम होतोय. त्यामुळं कुठंतरी सुसूत्रता, कोऑर्डिनेशनची गरज आहे. लसीकरण वाढतंय ती गोष्ट चांगली आहे, टेस्टिंगचं प्रमाण देखील पुण्यामध्ये खूप चांगलं आहे, ते गोष्ट खरी आहे. पण हळूहळू आता लोक जे बाहेर पडायला लागलेले आहेत, आणि जसं आता अजित पवारांनी सांगितलं की संचारबंदी 5ला जरी लागू असली तरी बऱ्याच वेळा 5 नंतर सुद्धा नागरिक फिरताना दिसतात, हातगाडीवाले फिरताना दिसतात, फेरीवाले फिरताना दिसतात. आणि पोलिसांवरती टीका झाल्यामुळं पोलीस सुद्धा जी कारवाई आहे ती फार करत नाही असं दिसतं. पण काल मात्र अद्वैत, म्हणजे थोडक्यात काय तर पुणेकरांना काही कडक निर्बंधातून सध्या तरी सुटका नाही, जे निर्बंध आहेत ते जैसे थेच राहणार आहेत. यानंतर आता मुंबईकडे वळूयात, कारण शुक्रवारी मुंबईमध्ये 600 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला. काल 566 रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या ही 8,000च्या खाली गेली आहे. रुग्णवाढीचा दर आणखी खाली आलेला आहे. सध्या हा दर 0.07% आहे. दरम्यान मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 892 दिवसांवरती गेलाय. मुंबईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत. स्वाती, एकीकडे मुंबईमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा विचार सुरू आहे, मात्र दुसरीकडे डेथ रेट सुद्धा वाढतोय. म्हणजे नक्की परिस्थिती सुधारते म्हणायचं की नाही? खरं तर आपण पूर्ण राज्याच्या तुलनेमध्ये मुंबई शहराचा किंवा मुंबई जिल्ह्याचा विचार केला, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, तर इथे आपल्याला नक्कीच रुग्णसंख्या कमी होताना बघायला मिळते. एक दिवस ती 650 पर्यंत गेली होती, पण त्या व्यतिरिक्त ती बऱ्यापैकी कमी आहे. आणि म्हणून येत्या आठवड्यामध्ये अनेक बाबतींमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भातली बैठक ही होणारच आहे. पण 15 तारखेपर्यंतचे काही निर्बंध होते आणि त्यानंतर असं लक्षात येत आहे की साधारणतः आता संध्याकाळी 4 वाजता सुरू होणारी दुकानं, बंद होणारी दुकानं ही 6 पर्यंत सुरू राहतील. थिएटर्सना परवानगी दिली जाईल 30% क्षमतेच्या. त्याचबरोबर थिएटर्स पण 11 ते 4 या वेळेत राहतील सुरू. अशी एकूणच जरी योजना जरी असली तर दुसरीकडे मात्र म्हणजे जिथे असं म्हटलं जातं की आपण करोनाच्या आकडेवारीवर बऱ्यापैकी कंट्रोल मिळवलाय, पण दुसरीकडे मात्र जिथे मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये येण्यासाठीचं जे सगळ्यात स्ट्रॉंग जर नेटवर्क ट्रान्सपोर्टचं कुठलं असेल तर ते आहे मुंबई लोकलचं. पण मुंबई लोकल बंद असताना काय होतं यावर बोलण्यापेक्षा दृश्य दाखवू आपण. तर हे असं होतं, लोकांना तासनतास बसच्या रांगेत उभं राहावं लागतं आणि त्यानंतर बसमध्ये कोंबून प्रवास करतो. आणि म्हणूनच प्रवाशांचा हा प्रश्न सातत्यानं विचारला जातो की जर रेल्वेमध्ये करोना होतो तर बसमध्ये करोना होत नाही का? म्हणजे एका बाजूला आपण असं म्हणतो की मुंबईमध्ये बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र ही रुग्णसंख्या अधिक वाढणार नाही. त्या संदर्भातली मोठी काळजी म्हणजे लोकांची वाहतुकीची सुविधा योग्य करणं, ते अजूनही सरकारला जमलेलं नाही आहे. लोकलचा एवढा मोठा भार म्हणजे साधारणतः 80 लाख प्रवासी प्रवास करतात, तर आता लॉकडाऊनच्या काळात 80 लाख प्रवासी प्रवास करणार नाही, पण आपण साधारणतः 60% पकडलं तरी एवढ्या मोठ्या संख्येला केटर करण्यासाठी बेस्टची सेवा पुरेशी आहे का? तर नाही. आणि म्हणूनच आपण लोकांकडनं जाणून घेऊया, रोज बसने प्रवास करता, रोज कुठे जाता?
मैं कार में। हाँ, कितनी देर लगती है यहाँ से? 1 घंटा 1-1.5 घंटा, कभी कभी आधा घंटा। और बैठने को मिलता? बैठने के नहीं मिलते। भीड़ होती आहे काफी? बहुत काफी भीड़। आणखी काय जणांकडे जाणूया. कुठे चाललात? मी इथे शिकला देवीला चालले. बरं, मला सांगा की गर्दी असते खूप? हो, भरपूर गर्दी असते, पण बसायला भेटाय तर उभं राहून जायला लागतंय. बरं, तुम्ही सांगा कुठे चाललात? मी पार्ल्याला चाललोय. बरं, पार्ल्याला. मला सांगा पार्ल्याला जायला किती वेळ लागतो? 1-1.5 तास जातो. 1-1.5 तास. आणि जर ट्रेनने गेलात तर अर्धा तासात जाणार. तुम्हाला काय वाटतं की एका बाजूला असं म्हटलं जाते कदाचित मुंबईमध्ये जे नियम आहेत ते थोडेसे कमी केले जातील, म्हणजे निर्बंधात शिथिलता आणली जाईल. त्याआधी रेल्वेबाबत काही सुविधा मिळावी, म्हणजे रेल्वेतनं प्रवास करण्याची मुभा मिळावी असं वाटतंय? नाही वाटतंय ना सर. हां. वाटतंय. तुम्हाला वाटते का रेल्वेमधनं प्रवास करण्याची किमान मुभा द्यावी? ज्यांची लस झाली आहे, दोन डोस झाले त्यांना तरी? 100% द्यायला हवी ना, कारण की मुळातच आता ऑलमोस्ट सगळ्या लोकांचे 2 डोस झालेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे एवढे हाल होत आहेत, त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करणं फार आवश्यक आहे. नक्की. तुम्हाला वाटते तुम्हाला प्रवास करण्याची मुभा ट्रेननं दिली जावी? ही रांगच खरं तर आपल्याला, ही दृश्यच आपल्याला बरंच काही कहाणी सांगून जातात आणि त्याचबरोबर बेस मधली ही गर्दी पण आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देतं की मुळात मुंबईतली जी सगळ्यात सक्षम वाहतूक व्यवस्था आहे तिला बंद करायचं लोकांच्या प्रवेशासाठी आणि एवढा सगळा भार बेसवर टाकायचा. त्यामुळे या गर्दीत करोना होणार नाही का? दोघांमध्ये काहीच अंतर नाहीये. या गर्दीमध्ये बाधा होत नाहीये का? पण फक्त लोकलमध्ये होतं. त्यामुळे किमान 2 डोस ज्यांचे झाले आहेत त्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी असं म्हटलं जातं आणि याच्यात कुठे गैर नाहीये. किमान असं तरी केलं जाऊ शकतं की ज्यांचे ऑफिसचे ओळखपत्र आहेत किमान त्यांना प्रवास करण्यासाठी मुभा द्यावी. जे रोजच्या रोज उगाच खरेदीसाठी बाहेर पडतायत, मौजमजेसाठी बाहेर पडतात, त्यांना लोकलनं प्रवासनं परवानगी करण्याची मुभा देऊ नये. किमान या बाबतीत तरी सरकार विचार करू शकतंय. म्हणजे एका बाजूला एक नक्कीच चांगली गोष्ट आहे की येत्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये अनेक निर्बंधाबाबत शिथिलता आणली जाईल, पण लोकल संदर्भात मात्र सरकार अजूनही तितकं गंभीर नाहीये. आणि या सगळ्यांच्या त्रासाला जर म्हणजे आपण पुन्हा पुन्हा या गोष्टीचा उच्चार करतोय की मुख्यमंत्री म्हणतात करोना सोबत आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे ही गोष्ट त्यांनीही स्वीकारली पाहिजे की करोना सोबत जगत असताना रेल्वे हा लोकांच्या, म्हणजे मुंबई शहरात येणाऱ्या लोकांचा अविभाज्य अंग आहे, अविभाज्य घटक आहे. तो असा त्यांच्या आयुष्यातनं वगळता येणार नाही. बरोबर. स्वाती, अगदी खरे मुद्दे तुम्ही मांडलेले आहात. कारण परिस्थिती काय आणि त्याच्यातनं जर बाहेर यायचं असेल तर नेमक्या कुठे उपाययोजना करायला पाहिजेत याचा सरकारनं विचार करायला हवा. आता इतर ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत. कोल्हापूर, पुण्यामध्ये. सुरुवातीला पुण्यामध्ये जाऊयात. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अद्वैत, आता एकतर निर्बंध कायम राहणार आहेत हे तर स्पष्ट आहे. लसीकरणाचा दुसरा मुद्दा आहे. सामान्य पुणेकरांना काय वाटतं याबद्दल? बरोबर. आता आपण बघूयात की शनिवार आहे, रविवार आहे, लोकांना पर्यटनस्थळी तर जाता येणार नाहीये, पण तरी पण लोक काही निमित्ताने बाहेर पडतात. आता हे 4 तरुण माझ्यासोबत, आपण त्यांनाच विचारूया तुम्हाला काय वाटतं रे? आता हे जे कोरोनाचं थैमान सगळं सुरू आहे, शनिवार रविवार सगळं बंद ठेवत आहेत, सोमवार ते शुक्रवार फक्त 8 ते 4च वेळ देत आहेत, असंच कंटिन्यू केलं पाहिजे का हळूहळू सुरू केलं पाहिजे? उघडलं पाहिजे पूर्ण सगळं, कारण आता 4 नंतरही दुकानं बरेच उघडे असतात. ज्यांना जमत नाही ते उघडे ठेवतात अर्धे, तर चालू ठेवलं पाहिजे. आणि कारण 4 ठेवलं पाहिजे, पण मग कोरोना परत वाढला तर? आता सध्या तरी कोरोना कमी आहे म्हणल्यावर. लस घेतो. किती वर्षाचा आहेस तू? मी आता 24 आहे. तू लस घेतलीस का? नाही घेतली. का नाही घेतलीस? आता केलंय रजिस्टर, आता घेणार आहे. रजिस्टर केले का? तुझं काय म्हणणं आहे? कोरोनाबाबत आता सगळ्यांनी लॉकडाऊन ठरवलंय शनिवार रविवारचं. एक तर पूर्ण लॉकडाऊन करा, नाहीतर ना पूर्ण ओपन तरी करा. तुझं म्हणणं आहे की हे विकेंड लॉकडाऊनचा काय उपयोग नाही? हा, शेवटी माणसं येतात जातात बाहेर, असं तर निमित्ताने काय कारणाने. एक तर पूर्ण लॉकडाऊन ठेवा, नाहीतर पूर्ण उघडून तरी ठेवा. तुला काय वाटतं? कसं आहे ते 4 नंतर बंद आहे, तरी पण माणसं बाहेर येतात. लॉकडाऊन तरी झालं पाहिजे पूर्ण. म्हणजे थोडक्यात कागदोपत्री जाय तुझं म्हणणं आहे की लोक पाळत नाहीत, त्यामुळे कडक लॉकडाऊन तर करा, नाही तर ओपन तरी करा. हे असं हे नको. तुला काय वाटतं? हे बोलतात ते बरोबरच बोलतात. तुला असं वाटतं? ही एक भावना प्रातिनिधिक मानायला पाहिजे की लोकांना असं वाटतं की विकेंड लॉकडाऊन फक्त कडक करून उपयोग नाही आहे. वर्किंग म्हणजे सोमवार ते शुक्रवार बऱ्याच वेळा लोक फिरत आहेत. आता जसं सांगितलं की 4-5 नंतर सुद्धा दुकानं उघडी असतात, लोक फिरतात. अजित पवारांनी पण तेच सांगितलं की त्यामुळं कुठंतरी एकतर तुम्ही कडक अंमलबजावणी करा, नाहीतर मग कडक लॉकडाऊन करा, नाहीतर मग काही सगळं ओपन करा असंही लोक म्हणतायत. बरोबर. याचा अर्थ असा नाहीये की लोक बेफिकीर झालीत. लोकांचं म्हणणं आहे की प्रशासनाने निर्णय घेताना काहीतरी त्याच्यावर सुसूत्र ठेवले पाहिजे. जसं आपण म्हणतो की व्यापाऱ्यांचं पण म्हणणं तेच आहे की तुम्ही कमी कालावधी ठेवला की जास्त गर्दी उसळते. आता श्वेता, शनिवार रविवार आज उद्या बंद आहे,
बऱ्यापैकी गर्दी सोमवारी होणार ना, जेव्हा दुकानं उघडतील तेव्हा, किंवा शुक्रवारी जेव्हा लॉकडाऊन लागणार आहे शनिवार रविवारचा, शुक्रवारी देखील गर्दी होणार. बरोबर. अद्वैत, आणि थोडक्यात राजकीय काय पक्ष, नागरिक सुद्धा सगळे सुज्ञ आहेत, त्यामुळे प्रशासनानं काय करायला हवं याबद्दल ते सुद्धा काही गोष्टी सुचवत असतात. त्याचा देखील प्रशासनानं विचार नक्कीच करायला हवा. पुन्हा आपण कोल्हापुरात जाऊयात, कारण कोल्हापुरात आता सरकारला लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर तिथेच. संदीप, परिस्थिती सुधारणं ही दोघांची जबाबदारी आहे, नागरिकांची सुद्धा आणि प्रशासनाची सुद्धा. दोघं आपापल्या परीनं जबाबदारी पार पाडतायत का? नाही, एक तर आता श्वेता, स्वातीने सांगितल्याप्रमाणे म्हणजे मुंबई आणि कोल्हापूर या दोन शहरांचा जर विचार करायला गेला तर मुंबईमध्ये रुग्णांची संख्या कालची 600 आहे आणि कोल्हापूरमधली संख्या ही 1640 आहे. म्हणजे 2.5 पट, मुंबईच्या 2.5 पट रुग्णसंख्या ही फक्त एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे नक्कीच जिल्हा प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे, कोल्हापूरकरांनी देखील याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेला मोठा विस्फोट झाला होता कोरोनाचा, त्यावेळेला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे येऊन गेले होते. टास्क फोर्स देखील पाठवण्यात आली होती. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की 90 दिवस दुकानं बंद असल्यामुळे व्यापारी एकीकडे आक्रमक आहेत, व्यापारी संघटना आक्रमक आहेत आणि दुसरीकडे जिल्हा प्रशासन देखील हतबल आहे. आता आज आणि उद्या विकेंड लॉकडाऊन तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असणारच आहे, मात्र सोमवारपासून नेमके काय निर्बंध लावले जाणार हे आता राज्य सरकार डिक्लेअर करणार आहे. कारण जिल्हा प्रशासनाच्या हातात आता काही राहिलेलं नाही. ज्यावेळेला व्यापारी संघटनांनी आंदोलन केलं त्यानंतर जिल्हा प्रशासनानं जो अहवाल आहे तो राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. कदाचित सतेज पाटील जे आहेत कोल्हापूरचे पालकमंत्री, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू शकतात. मात्र शहरातली दुकानं फक्त सुरू राहणार, जी गेली आठवडाभर सुरू होती, की संपूर्ण जिल्ह्यातील सगळे व्यवहार पूर्ववत केले जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मोठी उत्सुकता आहे कोल्हापूरकरांमध्ये. मात्र अजून ही जी नियमावली आहे ती पाळतायत कोल्हापूरकर, नाही असं नाही. बरोबर. संदीप, जशी कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता आहे सोमवारपासून काय नवे नियम असणार का, किंवा काही बदल होत आहेत का, तशी मुंबईकरांमध्ये सुद्धा आहे. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी तिथे आहेत. स्वाती, काही बदल होऊ शकतात मुंबईमध्ये सोमवारपासून? काय तसे संकेत मिळत आहेत का? खरं तर येत्या आठवड्यात बदल होऊ शकतात हे नाकारता येत नाहीये. जसं आता आपण बघितलं की बऱ्यापैकी रुग्णसंख्येवर नियंत्रण आलेलं आहे. वीकेंड लॉकडाऊन इथे बऱ्यापैकी सांभाळला जातो, म्हणजे मोठाली दुकानं सुरू होत नाही, पण रस्त्यावर जे छोटे छोटे स्टॉल लावणारे लोक आहेत ते मात्र आपला धंदा सुरूच ठेवतात. जेव्हा कधी पण पोलीस येतात तेव्हा मात्र घाईघाईने ते बाहेर पडतात किंवा लगेचच आपला जो छोटासा बाकडा आहे तो घेऊन पळतात. साधारणतः मुंबईमध्ये असं सगळीकडे बघायला मिळते. आणि त्याच्यापेक्षाही जर कुठलं चित्र असेल तर ते जे आपण मघापासून दाखवतो ते म्हणजे ही गर्दी. एका बाजूला हे दृश्य आहे आणि दुसऱ्या बाजूला आणखी महत्वाचं की ज्याचा तू उल्लेख केला आता की काही बाबतींमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. आणि पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या संदर्भात बोलताना सांगितलेलं आहे की त्यांनी काय काय साधारणतः टास्क फोर्सकडून हा निर्णय घेणार आहे. हा निर्णय घेण्याचा अधिकार टास्क फोर्सला देण्यात आलेला आहे. टास्क फोर्सनं साधारणतः 11 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवले जावे, कारण 8ची मुभा आहे. दुकानं 4 पर्यंत उघडी असतात, ती 6 पर्यंत केली जावी. या अशा अनेक गोष्टींची मागणी टास्क फोर्स पुढे केलेली आहे. ती कदाचित पूर्ण होऊ शकते. थिएटर्स 30% साधारणतः 30% क्षमतेनं खुले होऊ शकतात. त्यामुळे त्यातल्या त्यात ही एक जमेची बाजू आहे. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की दुकानांची वेळ म्हणजे जी नॉर्मल आहे रात्री 10 पर्यंत ती केली जावी, असं वाटतं की मुंबईतलं जनजीवन सुरळीत व्हावं, तर त्यासाठी गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच काळजी घेण्याची. आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं जो काही लोकांचा प्रवास जीवघेणा, नक्कीच जीवघेणा आहे. कारण एक तर त्यांचा पैसा, कामाचे तास आणि त्याचबरोबर खूप मोठ्या वाहतूक कोंडीत अडकलेलं, ट्रॅफिक जाम मध्ये किंवा आतल्या गर्दीमध्ये अडकून जाणं, हा सगळा जीवघेणा प्रवास जर थांबवायचा असेल तर लोकलचा प्रवास किमान सामान्यांसाठी सुरू करणं हे गरजेचं आहे. अस्लम शेख यांना जेव्हा मी विचारलं याबद्दल तेव्हा त्यांनीही याबद्दल बोलण्यास मना केलं, पण ते असं म्हटले की डेल्टा प्लस या व्हेरियंटची लागण होण्याची क्षमता पाहता सध्या आपण सगळ्या बाजूंनी विचार करून हळूहळू पावलं पुढे टाकतोय. खरं तर उद्धव ठाकरे सरकारनं सामान्य माणसांचा जगण्याचा जो काही मुख्य घटक आहे तो लोकल आहे, त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. काही निर्बंध नक्कीच लावले पाहिजे, काही नियम नक्कीच घालून दिले पाहिजे आणि मुंबईकरांनी पण ते पाळले पाहिजे. तर मात्र आपल्याकडे अधिक
सुरळीतता येईल किंवा अधिक बरोबर आहे. शिथिलता येईल असं म्हणायला हरकत नाही. पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब की येत्या आठवड्यात काही नक्कीच शिथिलता आपल्याला बघायला मिळू शकते. बरोबर. आणि मुंबईकरांना अनुभवायला मिळू शकते. बरोबर. स्वाती, संदीप, अद्वैत, सगळ्यांचे धन्यवाद. किरण मोहिते सुद्धा आपल्यासोबत होते. सगळ्यांचे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. महाराष्ट्रातल्या काही प्रमुख जिल्ह्यांमधला आपण आढावा घेतला. काय तिथे सध्याची परिस्थिती आहे एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. इतरही बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज18 लोकमत. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि या संपूर्ण बुलेटिनमध्ये आपण एकूणच राज्यभरातला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतोय. काय नेमकी परिस्थिती आहे, कारण संपूर्ण राज्यातले 8 जिल्हे असे आहेत की तिथे स्थिती चिंताजनक आहे. त्यामध्ये कोल्हापूरचा प्रथम क्रमांक लागतोय. तिथे रुग्णवाढीचा दर 10.24% आहे. त्यानंतर नंबर लागतोय तो साताऱ्याचा. तिथे 9.14% इतका रुग्णवाढीचा दर आहे. कोल्हापूर, सातारा नंतर सांगली, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांची नावं येतात. ही पूर्ण यादीच आहे 8 जिल्ह्यांची. तिथे स्थिती चिंताजनक आहे. सांगलीमध्ये रुग्णवाढीचा दर हा 8.81%. त्या खालोखाल रायगड जिल्हा 7.88% इतका रुग्णवाढीचा दर आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण अद्यापही कोरोनाग्रस्तच आहे. त्यामुळे आपण प्रामुख्यानं कोकणातल्या या सगळ्या भागाचा आढावा घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग हे गुहागरमधून आपल्यासोबत जोडले गेलेत. संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी असेल, रायगड असेल आणि सिंधुदुर्ग असेल, रुग्ण वाढ काही अजून कमी झालेली नाहीये. स्वप्नील, काय सद्यस्थिती आहे? नक्कीच मागच्या महिनाभराची जर आकडे पाहिली तर अत्यंत चिंताजनक अशी ही आकडेवारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा जी आकडेवारी ही कमी येते, मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही आकडेवारी जशी इथेच आहे. आपण पाहिलं तर ह्या दोन्ही जिल्ह्यांची जी आकडेवारी आहे ही नियमित मिळणारे जे रुग्ण आहेत हे 450 आणि 500 ह्याच्या घरी आहेत. प्रशासनाकडून सांगण्यात येते की नेहमी ह्याची जी टेस्ट आहेत ह्या टेस्ट वाढत आहेत, मात्र जर पाहायला गेलं तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कुठेही कमी होताना दिसत नाहीये. अपवादात्मक जर पाहिलं तर कुठेतरी एकाच दिवशी 200 आणि 300 असे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाचा जो कहर आहे हा ग्रामीण भागामध्ये आता जास्त प्रमाणात वाढताना दिसतोय. चिपळूण असेल, गुहागर असेल, खेड असेल किंवा संगमेश्वर असेल, ह्या ज्या तालुका आहेत ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. आणि ह्या ग्रामीण भागामध्ये आता चाचण्या वाढत आहेत. आणि ह्या चाचण्या वाढल्यामुळे मागच्या 8 ते 10 दिवसामध्ये आणखीन कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ही वाढताना दिसते. त्याच्यामुळे येत्या ह्या संपूर्ण परिस्थितीवरती कंट्रोल कसा करायचा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे पद्धतीचे प्रयोग केले जात आहेत, मात्र अद्याप तरी कुठे यश येताना दिसत नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजही 4000हून जास्त रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोरची चिंता हे कायम आहे. नागरिकांकडून देखील ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्स याचा या नियमांचा विसर होताना दिसतोय. कारण विकेंड लॉकडाऊन आहे आणि मागचे जर 2 आठवडे बघितले तर चिपळूण बाजारपेठ असेल किंवा जिल्ह्यातल्या अन्य काही बाजारपेठ आहेत ह्या कायम उघड्या असतात. आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये व्यापारी असतील किंवा नागरिक असतील हे यांच्याकडून देखील कुठेतरी छेद मिळतोय आणि रुग्णवाढीसाठी हे कुठेतरी कारणीभूत ठरते असं दिसतंय. यासाठी जिल्हा प्रशासनाला आणखीन कठोर होऊन जिल्ह्यातले जे नियम आहेत हे आणखीन कडक करून ही रुग्णसंख्या वाढणारी रुग्णसंख्या ही कुठे कमी येते का पाहावी लागेल. कारण जिल्ह्यातला फक्त रुग्णसंख्या नाही तर मृत्यूचा दर देखील लक्षणीय आहे. नियमितपणे 8-10 रुग्ण हे कोरोनामुळे दगावत आहेत. त्यामुळे हा चिंतेचा विषय ठरलाय. स्वप्नील, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एकूणच प्रातिनिधिक स्वरूपात आपण कोकणातला हा आढावा घेतला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये म्हणावी तशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती समाधानकारक नाही असंच एकूणच दिसतंय. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातली कोरोनाची स्थिती नेमकी काय आहे पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र.
ब्रेकनंतर स्वागत. पुढची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात. कोळसा आणि रेल्वे मंत्रालयाचा पदभार मिळालेल्या राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी रेल्वे मंत्रालयाचा पदभार घेताच आपल्या कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 18-18 तास काम करू शकतात तर मग आमच्यासारख्या मंत्र्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. रेल्वेतील सर्व कर्मचारी आता 24 तास काम करतील. तसंच रेल्वे मंत्रालय देखील 2 सत्रामध्ये सुरू ठेवण्यात येईल. पहिलं सत्र सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत तर दुसरं सत्र दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ठेवण्यात येईल, ज्यामुळे जनतेच्या अडीअडचणी तत्काळ सोडवण्यास मदत होईल अशी घोषणा दानवेंनी केली. ऐकूयात दानवे नेमकं काय म्हणाले. जर या देशाचे प्रधानमंत्री 18 तासापेक्षा जास्त काम करतात तर आमच्यासारख्या मंत्र्यांनी यापेक्षा जास्त काम का करू नये. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की रेल्वेचे काम करणारे कर्मचारी हे 24 तास काम करतात. मग ते ड्रायव्हर असू द्या, मग ते TT असू द्या, ते स्टेशन मास्तर असू द्या की लाईटमॅन असू द्या, हे सर्व कर्मचारी पाळीपाळीनं 24 तास काम करतात. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे 3 मंत्री आहोत रेल्वे खात्यामध्ये, मग आमच्या मंत्रालयातले कर्मचाऱ्यांनी का काम करू नये म्हणून एक निर्णय आज आम्ही असा केला की 2 शिफ्टमध्ये रेल्वे मंत्रालय चालू करण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे आम्ही पहिली शिफ्ट 7 वाजता आमचं कार्यालय सकाळी सुरू होणार आहे आणि 4 वाजेपर्यंत पहिली शिफ्ट संपणार आहे आणि दुसरी शिफ्ट 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत आमचं कार्यालय सुरू राहणार आहे. आता बातमी व्हॉट्सअप युजर्ससाठी. आता व्हॉट्सअपच्या पॉलिसीची सक्ती असणार नाहीये, कारण नव्या प्रायव्हसी पॉलिसीची सक्ती असणार नाही असं आश्वासन दिल्ली हायकोर्टात व्हॉट्सअपनं दिलेलं आहे. कायदा येईपर्यंत ही पॉलिसी स्थगित करणार असल्याचं सांगण्यात आलंय. व्हॉट्सअपचे वकील हरीश साळवे यांनी तशी माहिती दिली आहे. त्यामुळे नव्या प्रायव्हसी पॉलिसीची सक्ती ग्राहकांना असणार नाही. दिल्ली हायकोर्टात व्हॉट्सअपनं तसं आश्वासन दिल्याचं वकील हरीश साळवे यांनी सांगितलं. आपला भारताचा डेटा प्रायव्हसी ॲक्ट म्हणजे आपली गोपनीयता प्रोटेक्ट करणारा जो कायदा आहे तो जोपर्यंत अंमलात येत नाही, तो जोपर्यंत भारत सरकार त्याला पार्लमेंटमध्ये घेऊन येऊन पारित करत नाही, तोपर्यंत हे प्रायव्हसी पॉलिसी यांची इफेक्टिव्ह करणार नाही. आता हे त्याने सांगितले, पण काय सांगितलं नाही आहे, ज्यांनी ऑलरेडी प्रायव्हसी पॉलिसी एक्सेप्ट केली आहे असे खूप लोक आहेत. मग त्यांचा डेटा ते शेअर करणार आहेत का ह्याच्याबद्दल त्यांनी अजून क्लॅरिटी दिलेली नाही आहे. तर मला असं वाटतं की व्हॉट्सअपने ह्याच्याबद्दल पण क्लीन यावं, नाही तर असं होईल की तुम्ही एक्सेप्ट ऑलरेडी केलं आहे म्हणून तुमचा डेटा आम्ही शेअर करतो. आता अशी एक बातमी, अशी एक वास्तू की जिथे प्रशासनानं लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कारण 25 गावांची आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या मंगळूर रुग्णालयाची इमारत ही धोकादायक झाली आहे. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांना जीव मुठीत धरून रुग्णांवरती उपचार करावे लागत आहेत. विश्वास बसणार नाही, पण मुंबई जवळच्या आरोग्य खात्याची ही परिस्थिती आहे. पाहूया त्याविषयीचा एक रिपोर्ट. ही दृश्य बघून ही पडझड झालेली इमारत असावी असं वाटेल, मात्र ही रुग्णालयाची इमारत आहे. या इमारतीचं प्लास्टर ठिकठिकाणी गळून पडलंय. ओल आलेले स्लॅब, भिंतीचे निघालेले पोपडे अशी इथली अवस्था आहे. त्यामुळे रुग्णालयाच्याच इमारतीवर उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या अशा धोकादायक इमारतीत डॉक्टर रुग्णांवरती उपचार करतात. अंबरनाथ तालुक्यातल्या मांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राची ही इमारत आजूबाजूच्या तब्बल 25 गावं आणि 16 पाड्यातील 55,000 नागरिकांसाठी महत्वाची आहे. मात्र या अवस्थेमुळे इथल्या शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्यात. या इमारतीची जवळजवळ 15 वर्ष दुरुस्ती झालेली नाही आहे. तर आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक 4-6 महिन्याला त्यांना पत्रव्यवहार करतो की लवकरात लवकर याची डागडुजी करा, जेणेकरून आरोग्य सुविधा देणे सहज जाईल. रुग्णालयाची अवस्था बघून उपचारासाठी येताना भीती वाटतेय असंही गावकऱ्यांनी सांगितलं. जिकडे तिकडे बघतो आम्ही हॉस्पिटल कसे व्यवस्थित असतात आणि इथलं हॉस्पिटल लहान मुलांना घेऊन येतो, भीती वाटते.
कधी स्लॅब पडला वगैरे तर खूपच बेकार अवस्था आहे. तर लवकरात लवकर म्हणजे हॉस्पिटल सुधारलं पाहिजे. गेले 5 वर्षाआधी हॉस्पिटलची अवस्था खूप चांगली होती. गेल्या 5 वर्षानंतर ही अवस्था एवढी वाईट झाली आहे की आतमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलो तर इमारत कोसळूही शकते अंगावर आणि कुणाचा जीवही जाऊ शकतो. रुग्णालयाची इमारत दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीची बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन सरपंचांनी दिलंय. त्या PSCची आमची खरोखर अवस्था खूप बिकट झालेली आहे. तर आम्ही येत्या कालामध्ये काही बैठक घेऊन किंवा मीटिंग्स वगैरे घेऊन त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ की ती दुरुस्त तरी झाली पाहिजे, नाहीतर ती पुन्हा नव्याने उभारण्याची गरज आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. मात्र इथे तर रुग्णालयाचंच आरोग्य बिघडलंय आणि त्यामुळे प्रशासनानं यावर लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. तर मूलभूत गरज असलेल्या आरोग्यासारख्या गोष्टीमध्येच इतकी हयगय प्रशासनाकडून कशी केली जाते हाच प्रश्न पडतो. याच बातमीसोबत वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र एखादी बातमी जर पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा.